आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. जरा प्लीज शांतता बाळगा प्लीज. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं बसून श्रद्धांजली वाहूया. कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, इथं आता धमाल प्रहसन सादर होणार आहे. नाही, तुम्हाला प्रश्न पडला असेल मी असं दुःखात का सांगतोय. कारण आता इथे एका शोकसभेतलं कवी संमेलन सादर होणार आहे. नाही, बरोबर ऐकलं तुम्ही, शोकसभेतलं कवी संमेलन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गौरवच्या बच्ची बंटा गँगचं. पुण्याची अर्पिता, चिपळूणचा महेश, संभाजीनगरचा शुभम, अहिल्यानगरचा पूर्णानंद आणि जुन्नरची ज्ञानेश्वरी यांचं. बाबा बाबा तर वाक्य आठवून झाली असतील तर सावरा स्वतःला. बोला ना, पुढचं बोला. आता बोलायला काय उरलंय. अहो असं काय करताय, चांगली 3 पानं उरली आहेत. जरा परिस्थितीचं गांभीर्य ठेवा आणि तुम्ही विनोद करूच नका. नमस्कार. नमस्कार. ज्येष्ठ कवी, शब्दांचे धनी, ज्यांनी मराठी वाङ्मयाला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं, असे ज्येष्ठ कवी गौरव. कवी आणि गौरव 2 शब्द मिक्स करून गौरव या नावाने ते कविता करत. यांचा मी मुलगा सौरव. ऐका ना, मी माझ्या बाबांसारखा मोठा कवी होऊ शकलो नाही ना, म्हणून त्यांना काव्यरूपी श्रद्धांजली देण्यासाठी आपण इथे ती शोकसभा अरेंज करतोय. ते तुमच्या कंपनीचं नाव काय म्हणाला? खांदेकरी इव्हेंट कंपनी. आमची टॅगलाईन सुद्धा आहे, जेव्हा स्मशानात वांदे तेव्हा आमचेच खांदे. गेला 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 गेला. अरे अरे बाबा, माणूस गेला म्हणून गेला गेल्यावर नाचा. हे माझ्या वडिलांचे शिष्य आहेत. सर, जर हे कवी असू शकतात तर हे त्यांचे शिष्य असूच शकतात. ऐका ना, बाहेर पाहुणे खोळंबलेत. काय प्रॉब्लेम नाही सर, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला एक आयडिया आली सर. ते जे पाहुणे आहेत ना, त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी उभं केलं आणि धन्यवाद न बोलता जात आलो. अजून उभे आहेत ते बाहेर, असू ते उभे, राहू दे त्यांना यायला त्यांचे पाहुणे. हा माणूस असा दारू पिऊन शोकसभेला बसणार आहे. सर, ते मोठे कवी आहेत, कवी टँगो चपटी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. हो, मी काय म्हणते, कवी टँगो आज इथे या ठिकाणी एक कविता होऊनच जाऊ दे. नाही, अप्रिशिएट मॅडम. सोडून गेला बाप माझा, आता पोरकेपणाची भीती. सोडून गेला बाप माझा, आता पोरकेपणाची भीती. त्या नटीनं मारली मिठी मला. लोकसभेचा रंगारंग कार्यक्रम केला या माणसानं. धन्यवाद सर, धन्यवाद. हे काय म्हणजे चालता फिरता डान्स बार आहे का काय? नाहीतर काय. बघा ना, मला मगाशी म्हणतात कसे हळद झाली की बाकी आहे. आता तुम्हीच सांगा, हा शोक सभेच्या दिवशी कोणी उरलेले खंबे मागतं का बरं? मी मागतो. अरे देवा, लग्नातला पापड घाशातच अडकला. हो, असं शोकसभेला कोणी मुंढवळ्या बांधून येतं का? हे बघा, लोक हातात दुखवटा म्हणून देतील, यांना आहेर वाटायचा. या कोण आहेत? सर, या तुमच्या बाबांच्या अगदी खास शिष्य आहेत. त्यामुळे ना त्यांना कविता सादर करू द्या. ताई, तुम्ही बोला. कवी गेले ढगात पण होते खूप हौशी. कवी गेले ढगात पण होते खूप हौशी. गौरवरावांचं नाव घेते शोक सभेच्या दिवशी. बाबा, अहो काय करून गेला ते? हो, ऐका ना, मला एक कळत नाही, तुम्हाला माझ्या बाबांविषयी खरंच काही वाटतं की नाही? मला वाटतं सर. हा, काय वाटतं? धन्यवाद सर. बाबाजी, बाबाजी, ये क्या हो गया? क्यों मुझे छेड़ के चले गए बाबा जी? ए चिकने,
आता क्या असं बोलला होता का माझा बाप? आणि छेडके नाही छोडके असतं ते. कशाला हिंदी बोलताय? तो नियम मागे घेतलाय ना सक्तीचा. क्या बात आहे सर. नाही नाही, मला याची कविता अजिबात ऐकायची नाहीये. कवी नाहीये मी, रॅपर आहे. यो पण शिष्य आहे. हो सर, तुमच्या बाबांचा अगदी फेवरेट कवी आहे MC वळू. क्या बोल रही पब्लिक, बनता भाई लोग बनता. जिप्र गौरव कवीची भरली शोक सभा, स्वागताला माकड तोंड मधोमध उभा. नाकात भरला कापूस आता दिव्याला वाट नाही, बाराव्याला भात नाही, मस्ती आमची जात नाही. टिक टिक टाक, टिक 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 टाक, टिक 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 टाक, टिक 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 टाक. चला नवा येऊ द्या, चला नवा येऊ द्या. जुना गौरव गेला, नवा येऊ द्या. अरे थांबा, कुठून आणले ते? हो सर, यांना अकादमी पुरस्कार आहे. यांना अकादमीचा पुरस्कार आहे? हो. कुठल्या अकादमीचा? मदिरा बार अकादमी. अशी अकादमी पण असते? तुम्ही ना ऐकले तर आमचा काही दोष, पण अकादमी आहे. तुम्ही या ना कधीतरी. नाही, 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 आमचे बाबा पण यायचे. हो, काही बोलू नका. अध्यक्ष होते ते. अभी मर गया, उसकी याद में प्योर दारू दबाव खाना. दीदी तेरा देवर दीवाना. माझ्या बापाचा आत्मा मुक्त नाही झाला तरी चला. सर सर धन्यवाद सर. सर सर नाही, एक शेवटचा हा परफॉर्मन्स होता आणि आता वेळ झाली आहे कडक परफॉर्मर ऑफ द वीकची. ज्यांच्या कडक, दमदार आणि फ्रेश परफॉर्मन्सने मेंटॉसना लोटपोट केलंय. म्हणजे या आठवड्यामध्ये जे जे काही परफॉर्मन्सेस झाले त्यातला सर्वोत्तम तुम्हाला कोण वाटतोय? एक व्यक्ती, हा कोणी पण, त्यांचं नाव तुम्ही एकत्रित ठरवून जाहीर करायची मी तुम्हाला सगळ्या मेंटॉसला विनंती करतो. झालंय म्हणजे डिस्कशन. ठरलंय? हो. मग मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही मंचावर या. आठवड्याचा परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे? हवा येऊ द्या.